तुम्ही बघू शकता मित्रांनो, शेंगा आपल्याला फुल लागलेला आहे मित्रांनो. बुडापासून तर शेंड्यापर्यंत आपली शेंग लागलेली आहे, बघू शकता. भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट बघितले मित्रांनो. एवढ्या शेंगा मला कुठंच दिसल्या नाही. काही शेतकऱ्यांचा तर काढणीचा खर्चसुद्धा, पेरणीचा खर्चसुद्धा निघणार नाही. बघू शकता खाली बुडापासून शेंग आहे मित्रांनो. हे बघा, शेंड्यापर्यंत ही शेंग लागलेली आहे. काही आता पुढं शेंड्यावरती सुद्धा फुलं चालू आहे. जबरदस्त अशा शेंगा लागल्या मित्रांनो, बघू शकता. फुलाच्या शेंगा लागलेल्या आहेत. मी भरपूर प्लॉट बघितले मित्रांनो, पण अशी शेंग मला दिसली नाही. बघू शकता. पूर्ण शेंगाचे मित्रांनो. कोणत्याही झाडाला बघा तुम्ही. जय शिवराय मित्रांनो. तुम्ही बघू शकता सोयाबीन प्लॉट आपला चांगला आलेला आहे. शेंगा पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. भरपूर अशा शेंगा लागल्या आहे मित्रांनो. पण काल एका शेतकऱ्याने मला फोन केला की आता ह्या स्टेजला फुलवाढीसाठी कोणतं औषध घ्या. तर मित्रांनो, ह्या स्टेजमध्ये या टायमाला फुलवाढीसाठी औषध फवारून कामाचं नाही मित्रांनो. कारण आता 50 ते 70% शेंगा आपल्या पिकाला लागलेल्या आहेत. आणि आता आपल्याला जी तिसरी फवारणी घ्यायची आणि शेवटची फवारणी घ्यायची, तर ती कुठली घ्यायची, कशासाठी घ्यायची आणि त्याचा फायदा आपल्याला काय होणार आहे, त्याच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो. कारण भरपूर प्लॉट मी बघितलेत, लोकांचे खर्चसुद्धा निघत नाही, पेरणीचा खर्चसुद्धा निघणार नाही असे प्लॉट मी बघितले मित्रांनो. आणि आता मी माझा स्वतःचा प्लॉट तुम्हाला दाखवतो आहे. शेंगा फुल लागलेलं आहे. कारण मागचे ते आतापर्यंत तुम्हाला मी जे फवारण्या सांगल्या होत्या त्याचे फायदे काय झाले मला तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघू शकता मित्रांनो. आणि आता एक विनंती करतो मित्रांनो, व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघत जा. आपल्याला जी तिसरी आणि शेवटची फवारणी जी घ्यायची आहे मित्रांनो, ती 05234ची घ्यायची आहे. पर पंपाला 80 ग्राम आपल्याला फवारणी घ्यायची आहे. 80 ग्राम प्रति पंप मोजून घ्या मित्रांनो. तर त्याचा फायदा खूप म्हणजे मी जवळपास 4 ते 5 वर्षापासून त्या गोष्टीचा अनुभव घेतो आहे. तिसरी फवारणी मी फक्त 05234चीच करत असतो मित्रांनो. आपल्या ज्या शेंगा त्या पोचतील, दाण्याची साईज वाढेल मित्रांनो, आणि नक्कीच वजनसुद्धा वाढेल. वजन वाढलं तर मित्रांनो आपल्याला उत्पन्नातसुद्धा फायदा होईल. आणि जी यावर्षी जी सोयाबीनची वाढ आहे ही खूप जास्त झालेली आहे मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता, हाईट माझी एकदम कमी आहे. पण ज्या शेतकऱ्यांची कमरा लेवलची साईज वाढली आहे मित्रांनो, तर त्याला शेंगाच नाही मित्रांनो, फुलंही नाही, शेंगाही नाही, फुटवे नाही मित्रांनो. तर आपल्याला आता यानंतर जी फवारणी घ्यायची मित्रांनो, ती म्हणजे आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्नासाठी जी फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे 05234 घ्यायची आहे. पर टाकीला आपल्याला एका पंपाला 80 ग्रामचं माप करून फवारणी करायची आहे. आणि त्याचा फायदा काय होणार आहे मित्रांनो, ही जी आपल्याला शेंग आहे ही शेंगाची आपल्याला साईज वाढवायची आहे. आणि थोडी बालची फुलं आहे मित्रांनो, त्याचं रूपांतर शेंगात लवकर होईल यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे. त्यात सोबत त्या बीचं म्हणजे जे शेंगामधलं जे दाणे त्याची साईज वाढेल मित्रांनो. आणि आपल्याला वजनामध्ये सुद्धा त्याचा फायदा होईल. नक्कीच याचा फायदा आपल्या उत्पन्नात जास्त वाढेल मित्रांनो. कारण या स्टेजला मी दरवर्षी तिसरीची फवारणी करतो, ती 05234ची करतो मित्रांनो. तुम्हाला पण ती करून घ्यायची आहे. कारण यानंतर आपल्याला फवारणीची गरज पडणार नाही मित्रांनो. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनच्या घंटीलासुद्धा प्रेस करा मित्रांनो. येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचा आणि महत्त्वाचा असेल मित्रांनो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.